नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारपांचा गूढ कथा संग्रह अघटित. या संग्रहातली आपली आजची कथा आहे चित्रछाया. या पुस्तकातल्या साधारण सगळ्याच कथा भास की वास्तव यांच्या मधल्या एका रेषेवर चालत राहतात. तशीच आपली आजची सुद्धा कथा आहे, पण यामध्ये ना एक वेगळीच काहीतरी गोष्ट आहे. कथा ऐकूनच तुम्हाला ते कळेल की ती नेमकी काय आहे, आणि तीच गोष्ट कथेला इंटरेस्टिंग बनवते. आणि शेवटी वास्तव आहे की स्वप्न आहे, भास आहे, हे कळण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. ऐकूयात चित्रछाया. 3 नोव्हेंबर, माझ्या निवृत्तीची तारीख. वर्षभरापूर्वी या तारखेभोवती मी सोनेरी रेषेचं वर्तुळ काढलं असतं. तो मी माझ्या सुटकेचा दिवस मानला असता. 30 वर्षांचं मानेवरचं जोखड हुश्य करून खाली उतरवलं असतं आणि मोकळा झालो असतो. निवृत्तीनंतरच्या ठरवलेल्या अनेक उपक्रमांसाठी तयार होऊन. पण आता ती तारीख उरात धडकी भरवते. एक एक दिवस उलटत ती जसजशी जवळ येत चाललीये, तस तसा जीव घाबरा व्हायला लागलाय. कारण आता विभा माझ्या बरोबर नाही. सर्व बेत आम्ही दोघांनी आखले होते. नोकरीच्या, संसाराच्या, मुलाबाळांच्या शिक्षणाच्या, आजाराच्या, साऱ्यांच्या व्यापात गुंतून पडून उभी हयात गेली होती. आता नको, पुढे पाहू, या एका मंत्राखाली सर्व काही मनात मागे रेटून ठेवलं होतं. तेव्हा खरोखरीच एका दिवसाचाही अवधी नव्हता. आणि आता वेळ एखाद्या अजस्त्र अजगरासारखा आ वासून माझ्यासमोर पसरलाय. मला भेडसावून सोडतो. कामाचे हे 6-7 तास कसे तरी जातात. तेवढे तास, मिनिट, सेकंद मन गुंतलेलं राहतं. संध्याकाळ नंतर वाटतं आता 3च तास, की मग गोळी, की मग बेशुद्धीची झोप. डॉक्टर म्हणतात एवढं स्ट्रॉंग औषध घेऊ नका, डोस वाढवत जावा लागेल. मुलं म्हणतात मन कशात तरी रमवा. पुस्तकं, सिनेमा, नाटकं, खेळ, प्रवास. त्यांना कोणाला कल्पना येणार आहे आतल्या उद्रेकाची? व्यवहारात माणूस नाटकी भाषेत, उपमा उत्प्रेक्षांनी मनातली दुःख वेशीला टांगू शकत नाही. पण म्हणजे ती नसतात असं थोडंच आहे. स्थळ आणि काळ दोघही माझे शत्रू आहेत. शहरातल्या प्रत्येक रस्त्याला अणकुचीदार आठवण आहे. वर्षातल्या प्रत्येक दिवसाला तीक्ष्ण दाहक स्मृती आहे. या दातेरी चक्रातून जीव सतत पिळवटून निघत असतो. पत्नी खऱ्या अर्थाने अर्धांगिणी असते. ती गेलीये आणि मेंदूचा अर्धा भागच निकामी, निरुपयोगी, बधीर, मृतवत झालाय. विभा गेली आणि निसर्गातले सुंदर रंग गेले. मंद धुंद सुवास गेले. मुलायम स्पर्श गेले. नाट्यमधुर संगीत गेले. सर्व काही गेले. आणि आता या 3 नोव्हेंबर नंतर मी काय करू? मुलं म्हणतात आता आई गेलेला वर्ष होऊन गेलं. तुम्ही मनाला सावरलं पाहिजे, शोकाला आवर घातला पाहिजे. जसं काही या कोणाच्या हातच्याच गोष्टी आहेत. जशी काही मनातल्या विचारांवर बटणच आहेत. खटाखटा दाबली की विषयांवर सरसर पडदे ओढले जातात, की त्या विषयांवरचे विचार बंद. प्रेमाने आणि सहवासाने 2 जीव एकमेकांत किती मिसळून जातात. त्यांना काय कल्पना असणार? परदुःख शीतल हेच खरं. मी त्यांना ढोंगी किंवा स्वार्थी म्हणत नाही, पण त्यांना जर मी एखाद्या स्केलेटन ऍट दी फिस्ट सारखा वाटत असेल तर तो दोष त्यांचाही नाही आणि माझाही नाही. कदाचित त्यांच्या हास्य विनोदावर सावली पडत असेल, कदाचित त्यांच्या मनोरंजनावर पाणी पडत असेल, पण माझा तरी काय इलाज होता? संध्याकाळचा भटकाला बाहेर पडतो तेव्हा मी कटाक्षाने रोज निरनिराळे रस्ते निवडतो. न पाहिलेले बोळ, अनोळखी गल्ल्या, वेगळ्या वस्त्या.
कल्पनाही येणार नाही असे चित्र विचित्र धंदे चालत असले पाहिजेत. त्याखेरीज वर्षामागून वर्ष ते बरे स्वस्त बसतील. एक जण नुसत्या न कमावलेल्या चामड्याच्या वाद्या विकत होता. एकाचं तबला, डग्गा, मृदुंग यांना शाई लावण्याचं दुकान होतं. एक जण जुने रिकामे डबे विकत होता. एक जण सिनेमाच्या गाण्यांच्या पुस्तिका विकत होता. एकाने नटनट्यांचे, देवादिकांचे, सृष्टी सौंदर्याचे फोटो मांडले होते. मी 3-4 पावलं पुढे गेलो आणि थांबलो. एवढ्यातच काहीतरी झालं होतं. मला काहीतरी दिसलं होतं. काहीतरी विलक्षण, काहीतरी असंभव. मी सावकाश सावकाश गेल्या पावली परत आलो. फुटपाथवर आणि दुकानाच्या फळ्यांवर मांडलेल्या फोटोंच्या फ्रेम्स समोर उभा राहिलो. माझी नजर फसली नव्हती. तो फोटो समोरच होता. दुकानाच्या फळीला टेकवला होता. भर रस्त्यावर लाखो लोकांच्या नजरांसाठी एका साध्या लाकडी फ्रेम मध्ये घातलेला. माझं काळीज धडधडत होतं. हातपाय कापत होते. कपाळावर घाम आला होता. पाठ, पोट, मान, छाती गरम झाली होती. घशात आवंढा आला होता. मनाची अगदी तयारी नसताना बसलेला हा धक्का अगदी असह्य होता. तो विभाचा फोटो होता. समोरून नाही, पण पाठमोरा, उजव्या हाताने घेतलेला. तोच तो साडीचा खांद्यावरून खाली आलेला पदर. तीच ती विरळ केसांची महिरप. उजव्या गालाची अस्पष्टशी कड दिसत होती, पण तेवढी ही काळजात कळ उठवायला पुरेशी होती. मनात कोलाहल माजला होता. तिचा फोटो कोणी घेतला? कधी? कसा? इथे कसा आला? रस्त्यावरच्या बाजारात कसा मांडला गेला? पण म्हणजे मग याच्या हजारो प्रती इतरत्रही असतील. अनेकांच्या टेबलांवर, अनेकांच्या घरी भिंतीवर. मिनिटभर डोकं कसं सुन्न झालं होतं. हा तर विकत घ्यायलाच हवा होता. क्षणभर जीव घाबरला. एवढ्यातच दुसऱ्या कोणी तो विकत घेतला म्हणजे? पण दुकानासमोर मीच एकटा उभा होतो. विक्रेता हातावर तंबाखू मळण्यात गर्क झाला होता. याने तर देवांबरोबरच देहांचंही प्रदर्शनच मांडलं होतं. फोटोकडे पाहून नुसतं दृष्टीसुख घेणारे असे हजारो त्याच्या सवयीचे होते. तो काहीच विचारणार नाही. मलाच बोलायला हवं होतं. पण मध्यमवर्गीय संस्कृती आडी येत होती. असं रस्त्यावर आजवर मी कधी काही घेतलं नव्हतं. सौदा करण्यात मी अगदीच अननुभवी होतो. विचारायला सुद्धा जीभ रेटत नव्हती. पण आतली निकड इतकी तीव्र होती की कोणी सांगावं, विकायचं नाही असं तो म्हणाला असता तर मी तो फोटो उचलून घेऊन तिथून धूम पळतही सुटलो असतो. कोणी सांगावं? सगळे फोटो विक्रीसाठी आहेत का हे? हो हो साहेब, कोणता हवा? काय काय किमती आहेत? किमती काय? 50 पैशापासून 10 रुपयापर्यंत आहेत की. माझा सारासार विचार काम करू लागला. या रांगेतले काही देवांचे, काही देखाव्यांचे, काही संतांचे असे बोटाने दाखवीत मी किमती विचारत होतो. त्या फोटोची किंमत त्याने 1 रुपया सांगितली. फक्त 1 रुपया. मी 3-3.5 रुपयांचे वेगवेगळे फोटो विकत घेतले. तो ते सगळे एका जुन्या वर्तमानपत्रात बांधत होता. तेवढा वेळही मला धीर निघत नव्हता. ते पॅकिंग हातात घेतलं तेव्हा हात अक्षरशः कापत होते. मी सरळ घराकडे निघालो होतो. आता डावी उजवीकडे लक्षच नव्हतं. रहदारीकडेही लक्ष नव्हतं. 1-2दा तर रिक्षा अगदी जवळून फर्र करीत गेल्या. घरी नेहमीपेक्षा लवकर पोहोचलो. कदाचित ते लवकर अपेक्षा करीत नसावेत. बाहेरच्या खोलीतच सगळे होते. दोन्ही मुलं, सुनबाई, नातू. मी आत येताच त्यांच्या गप्पा जराशा अडखळल्या. मोहन, माझा थोरला मुलगा, जरा नवलाने माझ्याकडे पाहत होता. त्याला फोटो केव्हा दाखवीनच मला झालं. बाबा आणि आई. आता मला समजतं की त्या दोघांचे आयुष्य खऱ्या अर्थाने एकमेकांशी समरस झाली होती.
आईला जाऊन आता वर्षाच्या वर अवधी होऊन गेला, पण अजून बाबा काही त्या शोकावर मात करू शकत नाहीत. एखाद्या वाहत्या जखमेसारखी ती वेदना अजून त्या क्षणा इतकीच ताजी आहे. एवढ्याशा स्मृती स्पर्शानेही त्यांचा जीव कासावीस होतो. ते किती रसिक होते, किती व्यासंगी होते. आम्हाला त्यांनी नेहमीच बरोबरीच्या नात्याने वागवत आणलं. कदाचित ते जर एखाद्या हुकुमशहासारखे अरेरावीने, हडेलहप्पीने, तोऱ्यात वागले असते, तर कदाचित आम्हाला हा बदल जाणवलाही नसता. पण आता फार जाणवतो. आमच्यातला एक सहकारीच एकदम बहिरा, मुका, आंधळा, पांगळा झाल्यासारखा वाटतो. त्यांना खऱ्या अर्थाने वैराग्य आलं. कशातच रस नाही, पण त्या मागोमाग मनःशांती आलेली नाही. एखाद्या मूक पशुसारखी ती वेदना त्यांच्या नजरेत सतत दिसते आणि आम्ही काहीही करू शकत नाही. काही करता येण्यासारखंच नाही. संसारात त्यांनी आणि आईने सर्वस्व ओतलं होतं. त्यांचा स्वतःचा एखादा ग्रुप नव्हता, क्लब नव्हता, मंडळ नव्हतं. महासागरातल्या ओसाड बेटावर एखाद्याला सोडून द्यावं, त्याच्यासारखे ते अगदी एकाकी झाले होते. वेदनेवर काळ औषधे असं म्हणतात, पण बाबांच्या बाबतीत अजून तरी त्याचा गुण आलेला नाही. सध्या त्यांचं ऑफिस चालू आहे, म्हणून निदान सकाळचे व्यवहार, दाढी, स्नान सर्व काही वेळेवर उरकतात. उद्या पाठीमागचा तोही व्याप नाहीसा झाला की मग त्यांची काय अवस्था होणार आहे? काळजी वाटते, पण कल्पना करता येत नाही. डॉक्टर म्हणतात त्यांचा सध्याचाच रात्रीच्या झोपेच्या गोळ्यांचा डोस वाजवीपेक्षा जास्त आहे. पण आम्ही त्यांना काय आणि कसं सांगणार? ऑफिस मधून ते घरी आले की चहाचा एखादा कप घेत की लागलीच बाहेर पडत. ते रात्री 9ला जेवायच्या वेळी परत येत. त्यांच्या वयाला आणि प्रकृतीला इतकी पायपीट झेपण्यासारखी नव्हती. रस्ते, बोळ, गल्ल्या पायाखाली तुडवी ते वाट फुटेल तसे हिंडत असत. आमच्यापैकी कोणी कोणी त्यांच्या मागून जाऊन याची खात्री करून घेतलेली. या मैलाच्या रपेटीला हेतू असला तर एक होता. शरीराला इतकं थकवावं की शुद्ध गेल्यासारखी झोप लागावी. पण तरीही निद्रा त्यांच्यापासून दूरच असायची. गोळी खेदल्याखेरीज डोळे मिटायचेच नाहीत मुळी. आणि म्हणून ते त्या दिवशी लवकरच परत आल्याचं आम्हाला नवल वाटलं. ते नुसते लवकर परतच आले नव्हते, तर कशाने तरी विलक्षण एक्साइट झालेले होते. त्यांची प्रत्येक हालचाल गडबडीची, धावपळीची होत होती. त्यांच्या काखेत एक सपाट पण मोठं पार्सल होतं. आकारावरून फोटो किंवा तसबिरी वाटत होत्या. आम्ही कशावर बोलत होतो आता आठवत नाही. पण बाबांच्या अचानक येण्यानं बोलणं एकदम थांबलं एवढं खरं. ते काही आम्ही मुद्दाम केलं नव्हतं, पण झालं एवढं खरं. बाबांच्या लक्षात ते आलं असलंच पाहिजे. त्यांची प्रतिक्रिया ही चांगली होणार नव्हती. त्यांना नेहमी शंका यायची की आम्ही त्यांच्याबद्दलच बोलत होतो. पण हे सर्व कळत असूनही मला काहीच करता आलं नाही. सुदैवानं आज बाबांचं लक्ष स्वतःतच एकवटलं होतं. ते अगदी घाईघाईने आले असावेत. चेहरा घामानं डवरला होता. श्वासही जोरानं येत होता. काही क्षण ते दारातच उभे राहिले आणि मग हातातलं पार्सल खाली घेत खोलीच्या मध्यावर आले. मधल्या टेबलावर पार्सल ठेवता ठेवता म्हणाले, तुम्हा सगळ्यांना एक दाखवायचंय. दोरीची गाठ सोडताना, वरचे कागद दूर करताना त्यांचा हात किती कापत होता. त्यांची अधीरता संसर्गजन्य होती. एव्हाना आम्ही हे सर्वजण टेबलाभोवती गोळा झालो होतो. बाबांनी काय आणलं असावं यावर काही तर्कच चालत नव्हता. अर्थात ती चित्र किंवा फोटो असतील, पण कसली? वर एक शंकराचं चित्र होतं. त्याखाली एक लँडस्केप होता. आणखी एक देवाचं चित्र. क्षणभर मनाला भीती स्पर्शून गेली. बाबांच्या डोक्यात हे काय आलं होतं? पण ते वरची चित्र भराभरा दूर करत होते. त्यांना ती दाखवायची नव्हती. त्यांना दाखवायचं होतं ते खाली होतं. शेवटचं चित्र. एका स्वस्त हलक्या फ्रेम मधलं. एका पाठमोऱ्या स्त्रीचा फोटो. तो आता बाबांनी हातात धरला होता आणि तो ते आम्हा सर्वांना दाखवत होते. आमच्या सर्वांकडे विलक्षण अपेक्षेने पाहत होते. मी तरी बुचकळ्यात पडलो. बाबांना काय अपेक्षित होतं?
त्या फोटोकडे मी अगदी निरखून पाहिलं. एक पाठमोरी स्त्री, 30च्या आसपासची असेल. साधा वेश, पण त्यात काही खास विशेष काही नाही. मला वाटतं बाकी साऱ्यांची ही प्रतिक्रिया हीच होती आणि आमचे साशंक चेहरे पाहताच बाबांच्या डोळ्यातली अपेक्षा नाहीशी झाली. एखादा दिवा मालवावा तशी विझली. त्यांचा चेहरा निराश झाला. काहीही न बोलता तो फोटो हातात घेऊन ते त्यांच्या खोलीत गेले. विस्मित नजरांनी आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो आणि न राहून मी त्यांच्या मागोमाग त्यांच्या खोलीत गेलो. आत पाय टाकता टाकताच मनात विचार आला, किती दिवसांनी आपण या खोलीत येत आहोत. आईच्या अनेक आठवणी माझ्यासाठीही या खोलीशी निगडीत होत्या. ते कारण होतं माझ्या न येण्याचं. बाबांना त्या खोलीत कोणी आलेलं फारसं रुचत नसे, त्यासाठी मी ते टाळत होतो. दोन्ही थोडं थोडं सत्य होतं, पण होत होती ती गोष्ट योग्य होती का? त्या दोघांचा उभा जन्म तिथे गेलेला, त्यांना तर ती खोली किती असह्य होत असेल. आमचं कर्तव्य नव्हतं का त्यांना सोबत देण्याचं, त्यांचा एकाकीपणा जरा कमी करण्याचं? का स्वतःला वियोगाचा पुनर्प्रत्यय यायला नको यासाठी आम्ही कर्तव्यातही चुकत होतो? माणसाचं मन. बाबा गच्चीच्या दाराशी उभे होते. त्यांच्या हातात तो फोटो होता. माझी पावलं वाचताच ते मागे वळून पाहू लागले. काय रे मोहन? बाबा, तुम्ही मगाशी आम्हाला काय दाखवत होतात? तुम्हाला दिसलं असतं तर पहिल्या सेकंदातच, नाहीतर कधीच नाही. पण आम्हाला एक चान्स द्या की, सांगा काय पाहायचं ते. कधी कधी नाही दिसत पहिल्या खेपेला. एक प्रकारच्या कडवट हताशपणाने मान हलवत ते म्हणाले, ठीक आहे, सांगतो. मला हा फोटो विभासारखा, तुमच्या आईसारखा दिसला. अजूनही दिसतो. झालं? पहा आता. संध्याकाळच्या तिरकस उन्हात त्यांनी तो फोटो माझ्यासमोर धरला आणि अगदी प्रामाणिक प्रयत्न करूनही मला त्या फोटोत आईशी यत्किंचितही साम्य दिसलं नाही. माझा चेहराच बोलका होता. नाही न दिसत? दॅट्स द एंड ऑफ इट. फोटो वळवीत ते म्हणाले, सॉरी. मी दुसरं काय बोलणार? 1-2 सेकंद थांबलो, पण आमच्यातली शांतता जास्त जास्त ताणाची व्हायला लागली होती. मी त्यांच्या खोली बाहेर आलो. म्हणजे त्यांना काहीही साम्य दिसलं नाही, सांगूनही दिसलं नाही. त्यांचं त्यांच्या आईवर प्रेम नव्हतं असं तरी कसं म्हणू? पण माझ्या मनाची आर्त व्याकुळता, दाहक वियोगाची झळ मनाला एक वेगळी दृष्टी देत असेल. ठीक आहे, त्यांना ती दिसली नाही, पण मला तर दिसली ना. मला तेवढं पुरेस आहे. आणखी काय हवं? मी तो फोटो हलक्या हाताने हळुवारपणे स्वच्छ केला आणि खिडकी आणि दार यांच्यामध्ये लावला. संध्याकाळचा सोनेरी प्रकाश तिच्यावर फोटोतल्यासारखाच उजवीकडून पडतो. विरळ केसांची महिरप सोनेरी स्पर्शाने झळाळून उठते. फोटोवरून दृष्टी हलवावीशीच वाटत नाही. अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे पाहत राहावंसं वाटतं. एक साधा योगायोग. साधा का दैवी? मला काही वेळा नवल वाटतं, पण त्याने माझं सारं आयुष्यच बदलून टाकलंय. त्या फोटोकडे पाहताना मनाला केवढं समाधान मिळतं. मनावरचे ताण ढिले झाल्यासारखे वाटतात. जीवाला सततची लागलेली हुरहुर आता क्षीण झालीशी वाटते. ऑफिसमधून येताना इतकी घाई झालेली असते, केव्हा एकदा खोलीत जातो आणि तिला पाहतो असं झालेलं असतं. हळूहळू माझं घराबाहेर जाणंही कमी कमी होत चाललंय. मोहन परवाच म्हणाला सुद्धा, बाबा, असे बसून बसून काय राहता? पूर्वीसारखी संध्याकाळची रपेट करीतच नाही तुम्ही. त्याने आताशी तुमच्या शरीराला हालचाल नाही. त्याने एवढ्यात भूकही कमी झालीये तुमची.
त्याचा हेतू चांगला असेल, मी नाही म्हणत नाही. पण ज्याला त्याला आपापलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगू द्यावं की नाही. पूर्वी संध्याकाळभर पायपीट करायचो तेव्हाही म्हणायचे, आता थकाल, आता जरासा आरामात बसून असतो तर म्हणतात, असं नाही गंजून जाल. काय म्हणायचं आता यांना? त्यांना खरी गोष्ट सांगायला गेलो तर ती कितपत पटेल शंकाच आहे. फोटोतल्या स्त्रीशी आपल्या आईचं अजिबात साम्य नाही. तिघही म्हणतात. प्रत्यक्ष नाही तरी आडमार्गाने मी त्यांच्याकडून ते काढून घेतले. तेव्हा त्यावर त्यांच्याशी बोलण्यात अर्थच नाही. पण सूर्य जसा आकाशात पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत जातो, प्रकाशाची तीव्रता, कोन, छटा जसजशी बदलते तस तसे त्या फोटोत किती आकर्षक बदल जाणवतात याची त्यांना काय कल्पना येणार. सकाळी तिच्या डाव्या खांद्यावरून प्रकाश येतो. ती थकलेली, मरगळलेली वाटते. पण संध्याकाळचा सोनेरी प्रकाश उजवीकडून आला की तिच्या कांतीला काय तजेला येतो. केसांचा विरळ बटा कशा झळाळून उठतात. गालाची विजेच्या कोरीसारखी कंसाकार कड जीवाला कसं चटका लावते. दिवस मावळत जातो. प्रकाश झिरपायला लागतो. सावल्या साकळायला लागतात. तसं माझं काळीज जड होतं. असं वाटतं आता ही अंधारात लुप्त होणार. उद्या सकाळपर्यंत दिसणार नाही. उजवीकडून प्रखर दिवा लावलाही असता, पण मुलांना ते चमत्कारिक वाटलं असतं. वास्तविक या घराचा मीच मालक, मीच धनी, पण मनातली गोष्ट काही करता येत नाही. 3 नोव्हेंबर. कशाने बरं आठवण झाली या तारखेची? ज्या तारखेच्या केवळ विचाराने काही दिवसांपूर्वी उरात धडकी भरत होती, त्या तारखेची आठवण सुद्धा मला आताशी राहिलेली नाही. किंबहुना मी त्या तारखेची आता अधीरतेने वाट पाहतोय. मग सर्व दिवस माझ्या एकट्याच्या हक्काचा राहील. त्यातले 8 तास कोणाला काढून द्यावे लागणार नाहीत. निवृत्तीनंतर काय करायचं हा प्रश्न आता मनाला मुळीच भेडसावत नाही. काळ काळ आता माझा शत्रू नाही. उलट दिवसाला 24च तास आहेत याचा मला खेद होतो. रात्रीचे 8 तास वाया जातात याची खंत वाटते. मोठ्या नाखुशीने मी हल्ली दिवा मालवतो. कारण तिच्याकडे पाहायला मग तेवढा वेळ मिळत नाही ना. मी नेहमी त्या फोटोकडेच पाहत बसलेला असतो. हे मुलांच्या लक्षात तर आलं नाही ना. त्यांना काय वाटेल? वास्तविक तो एक निरुपद्रवी चाळा नाही का? त्याचा कोणाला त्रास होत नाही, उपद्रव होत नाही, कोणाच्या मध्यात येत नाही. शेवटी माझा मी मुखत्यार नाही का? पण आता ते स्वतःला करते सवरते समजतात. एखाद्या वेळी जागाही बदलायचे, कायदा हातात घ्यायचे, मला शिस्त लावायचे. ते खरोखर घडलं का स्वप्नच होतं? सततच्या विचारांचा झोपेतला अपरिहार्य परिणाम? अजूनही नुसती आठवण झाली तरी शरीरावर कसा सरसरून काटा येतो. रात्री कधी कधी जाग येते, कधी एखाद्या अस्पष्ट विस्मृत स्वप्नाने, कधी बाहेरच्या एखाद्या वाहनाच्या आवाजाने. मग पहाटेस तासाभराचाच अवधी उरला असेल तर मी पुन्हा झोपायचा प्रयत्न करीत नाही. मध्यरात्रीच्या जवळपासची वेळ असेल तर पुन्हा एखादी गोळी घेतो. अशीच मला काल रात्री जाग आली किंवा जाग आल्याचं स्वप्न पडलं. कशाने जाग आली याचा अंदाज घेत असतानाच नजर समोर गेली. समोरच तो फोटो होता. तीच कोणती होती मला माहित नाही, पण चंद्र पश्चिमेस होता आणि त्याची चंदेरी किरणे तिच्यावर पडली होती. माझं काळीज एकाएकी गोठलं. श्वास तसाच्या तसा छातीत थांबला. फोटोत ती पाठमोरी नव्हती. तिचा चेहरा वळला होता. ती माझ्याकडे पाहत होती. विभा, माझी विभा माझ्याकडे पाहत होती. गालातल्या गालात हसत होती. काळजाने ठाव सोडला. जे दिसत होतं त्यातली अशक्यता जाणवत होती, पण डोळे प्रत्यक्षच पाहत होते. ती पाहत होती, हसत होती. एखाद्या लहानशा कोटीने खुलून जाऊन ती अशी हजारदा खुदकन हसली होती.
चंद्रप्रकाश सरकत होता. तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते. ते हास्य मंदावल्यासारखं झालं. मी घाईघाईने उठायला गेलो. शाल पायात अडखळली. क्षणभर तोल गेला. स्वतःला कसा तरी सावरून फोटोपर्यंत पोहोचलो. पण ती पाठमोरीच होती. मनाची अवस्था कशी वर्णन करू? डोळ्यांना पाणी आलं तर काय नवल? आतून हुंदके येणार नाहीत का? माणूस आतल्या दुःखांना किती आवर घालू शकेल? सहनशक्तीला काही मर्यादा आहेत की नाहीत? डॉक्टर जेधे आमचे फॅमिली डॉक्टर होते. विशेषतः ते आमच्या कॉलनीत राहायला आल्यापासून व्यावसायिक तसे घरगुती संबंधही अधिक निकटचे झाले होते. बाबांच्या स्वभावात, वागणुकीत आणि मुख्यतः प्रकृतीत होत चाललेला बदल शेवटी दुर्लक्षित करणं मला अशक्य झालं आणि मी एका सकाळी डॉक्टरांकडे गेलो. बाबांनी त्या संध्याकाळी तो फोटो विकत आणला. तेव्हापासूनच या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली याची मला खात्री होती. त्या दिवसापर्यंतचा त्यांचा पत्नी वियोगाचा शोक अवास्तव वाटला तरी शक्यतेच्या कोटीतला होता. समजू शकण्यासारखा होता. एवढंच म्हणता आलं असतं की ते वस्तुस्थितीत सामोरे जात नाहीत. गतकालच्या आठवणीत स्वतःला लपेटून ठेवायला पाहतात. स्वभावाचा हा पैलू समजू शकतो. तो कोणताचा फोटो त्यांनी आणला आणि सारं बदललं. त्यांच्या वागणुकीत मोठाच बदल झाला. त्या पाठमोऱ्या स्त्रीच्या फोटोचा त्यांच्यावर एवढा का परिणाम व्हावा हेच मला आधी कळत नाही. त्या फोटोत आणि आमच्या आईत काहीही साम्य नव्हतं. त्या पॅटर्नची आईची एक साडी होती, पण अशा साड्या लाखांनी असतील. बाबांना मी एकदाच अल्बम मधला आईचा एक फोटो दाखवून हे पटवून द्यायचा प्रयत्न केलाही. पण त्यांच्या मनाची दारं तर्काला, सुसंगत संयुक्तिक विधानांना बंदच झाली होती. तुम्हाला यापासून काही त्रास होतो का? काही अपाय होतो का? त्यांचा ठराविक प्रश्न असे. आम्हाला त्रास होत नव्हता, पण त्यांना अपाय होत होता. त्यांची प्रकृती दिवसागणिक अशक्त होत चालली होती. हे नव्हतं का त्यांना दिसत? पण अर्थात हा प्रश्नच गैर आहे. त्यांना दिसत असतं तर त्यांनी ते होऊच दिलं नसतं. पण मला खरी खटकत होती ती गोष्ट ही होती. ज्या एका पराभूत असहाय्य मनोवृत्तीने ते आपला ऱ्हास स्वीकारित होते त्याचा मला फार संताप येत होता. बरेच दिवसांनी आलास रे मोहन. मी आत पाय टाकताच काका, डॉक्टर जेध्यांना आम्ही काका म्हणायचो, ते म्हणाले, एकदा घरी येऊन जा ना, बाबांना तपासा. मी म्हणालो, का? आजारी बिजारी पडलेत की काय? काल तर मला दिसले होते. तसे आजारी म्हटलं तर आहेत, म्हटलं तर नाहीत. आणि मग मी काकांना त्या सर्व प्रकरणाची हकीकत सांगितली. काकांची एमडी कशातली होती मला माहित नाही, पण रोग्यांचं मानसशास्त्र ते पुरेपूर जाणत असत. त्यांच्या दृष्टीने मी अगदीच अनभिज्ञ, पण माझे तर्क, अंदाज, शंका या त्यांनी कसपटा समान लेखून धुडकावून लावल्या नाहीत. ते एवढंच म्हणाले, आता तुझे वडील एक प्रकारच्या डिफेन्सिव्ह अवस्थेत असतील. मी त्यांना मुद्दाम भेटायला गेलो तर ते आणखीच आखडून घेतील. एखाद्या लहानशा क्षुल्लक निमित्ताने मला चहाला बोलव, म्हणजे आमची अगदी नैसर्गिक गाठ पडेल. सुरुवातीला शेवटची रजा कम्यूट किंवा एनकॅश करण्याचा विचार होता, पण मी तो नंतर बदलला. एकतर मला आता त्या 5-7 हजारांची आवश्यकता नाही. पण खरं म्हणजे घरापासून, त्या खोलीतल्या फोटोपासून क्षणभरही दूर होणं अगदी जीवावर येतं. तेव्हा जुलैच्या मध्यासच मी निवृत्तीपूर्व रजा घेतली. संपलं. 30 वर्षांची गुलामगिरी संपली. शिरावरचा भार गेला. आता माझा मी स्वतंत्र मुखत्यार झालो होतो. दिवसाचे सर्व 24 तास माझे एकट्याचे होते. मला जाणवत होतं की घरच्यांना माझा हा निर्णय तितकासा आवडला नाही. पण एकतर आता नाही तरी 2-2.5 महिन्यांनी मी रिकामा झालोच असतो की. शिवाय पैशांचा विचारही त्यांच्या मनात नसावा. त्यांच्या मनात दुसरंच काही कारण असावं. काही का असेना, त्याची फिकीर करण्याची मला आवश्यकता नव्हती. मी आता त्या पलीकडे गेलो होतो. आणि तसं पाहिलं तर
आयुष्याची 50शी येईपर्यंत मी त्यांच्याच सुखदुःखाचा, सोयी गैरसोयींचा विचार केला ना. आता त्यांनी मला मोकळा का राहू देऊ नये? अर्थात मोहन म्हणत होता ते एका अर्थी खरं होतं. आताशी मला पूर्वीसारखा उत्साह राहिला नव्हता. विलक्षण थकवा जाणवायला लागला होता. पानावर बसलो की जेवण व्यवस्थित जायचं, पण शरीरात जणू शक्तीच भरत नव्हती. पण आता मला कुठे गड जिंकायला जायचं होतं. माझं सारं सर्वस्व याच खोलीत नव्हतं का? खरं म्हणजे मी आताशी माझी खोली जवळ सोडतच नाही. आजवर कोणाजवळही या संबंधात एक शब्दही बोललेलो नाही. कदाचित त्यांचा कोणाचा विश्वास बसणार नाही. कदाचित माझ्या शहाणपणाचीच त्यांना शंका येईल. पण या दोन्हींची मला अजिबात फिकीर वाटत नाही. इतरांच्या उद्दाम अतिक्रमणाने, पाखंडी विकाराने या खोलीत जो एक स्पेल आहे, जी एक अद्भुत किमया घडतीये, जे एक जादूचं कवच होऊ घातलंय, ते तडकून भंगून नाश पावेल त्याचीच मला खरी भीती वाटते. प्रथम चंद्रप्रकाशात फोटोतला चेहरा मला वळलेला दिसला होता. तेव्हा मी तो नजरेच्या फसवणुकीचा प्रकार मानला होता. काळजाला बसलेला हिसका कसा तरी सहन केला होता. पण नजर फसली नव्हती की तो अपवाद नव्हता. दुसऱ्या रात्रीत त्याचीच पुनरावृत्ती झाली. स्वप्नात का जागृतीत यावरचा काथ्याकूट मी सोडलाय. मला हवं होतं तेच होत होतं. त्याचं विच्छेदन करून त्याला विद्रूप करण्याची मला इच्छा नव्हती. हे काय होतं? मला एकट्यालाच जाणवत होतं का? माझे एकट्यासाठीच होतं का? कारण रात्री उलटत चालल्या तसा त्या फोटोतल्या आकृतीत एक जिवंतपणा, एक चैतन्य, एक उर्मी यायला लागली होती. दिवसा पाठमोरी उभी असलेली, स्वतःच्याच कोणत्या गूढ विचारात गडलेली विभा रात्र आली की खोलीत माझ्याकडे वळत होती. माझ्याकडे पाहून हसत होती. मी रात्री खोलीचं दार आतून लावून घ्यायला लागलो. मोहनने विचारलं तेव्हा त्याला गारठा फार आहे सांगितलं. ते काही अगदीच खोटं नव्हतं. या वर्षी ऑगस्टच्या अखेरीसच विलक्षण गारवा जाणवत होता. निदान मला तरी जाणवत होता. कदाचित वय उलटत चाललं की शरीराची सहनशक्ती कमी होत असेल. कदाचित गेल्या काही दिवसांत मला आलेला अशक्तपणाही असेल. रात्री तर इतकी थंडी वाजायची की त्यानेच मी झोपेतून जागा व्हायचो. 2-2 ब्लँकेट खालीही शरीर कुडकुडत असायचं आणि मग समोर फोटोकडे नजर गेली की सर्व काही विसरून जायचो. समोरच्या चौकोनात विभा असायची. चंद्राच्या प्रकाशात नाहीतर ताऱ्यांच्या प्रकाशात. ती माझ्याकडे पाहून हसत असायची. 1-2 वेळा असं पाहिल्यानंतर मला राहावेनाच. कसा तरी उठलो, कॉटचा आधार घेत भिंतीजवळ गेलो. तो हसरा चेहरा, ते चिरपरिचित डोळे, इतका जिवंतपणा कसा शक्य होता? एक हात थरथरत वर केला. इंचाने फोटो जवळ नेला. फोटोवर म्हणून टेकवला पण तिथे काच नव्हतीच. तिच्या गालालाच हाताचा स्पर्श झाला. काहीतरी ओरडत मी मागे सरकलो. तोल गेला. पुन्हा सावरून वर पाहतो तो. तिथे तो पहिला पाठमोरा निर्जीव काच कागदाचा फोटो होता. अतिरेकी अधीरता उपयोगाची नाही. मी धीर धरायला शिकलोय. माझी खात्री आहे, कोणत्या ना कोणत्या अगम्य मार्गाने माझी विभा मला परत भेटणार आहे. ती अजून लाजते, बुजते. कदाचित माझ्यासारखाच तिलाही हा अनैसर्गिक संपर्क नवा गोंधळात टाकणारा असेल. पण आज ना उद्या एवढ्यातच केव्हा तरी ती त्या लाकडी चौकटीचा खोडा तोडून, काचेचा पडदा फोडून माझ्या भेटीला येणार आहे. तिचा स्पर्श होणार ह्या कल्पनेने जीव कसा शहारून उठतो. फक्त धीर धरला पाहिजे आणि कोणाला या प्रकरणाची अंधुकशी सुद्धा कल्पना येऊ देता उपयोगी नाही. मोहन सकाळी म्हणत होता, खोलीत कसला कुबट वास सुटलाय. मला तर काहीच जाणवत नव्हतं. कदाचित या अशक्ततेने आणि गारव्याने ज्ञानेंद्रिय सुद्धा बधीर झाली असतील. मोहनची नजरही मला जरा भेदक, जरा चमत्कारिक वाटली.
तो खोलीच्या कानाकोपऱ्यात एवढं बारकाईने काय पाहत होता? एखादा मेलेला उंदीर बिंदीर पडल्याची तर त्याला शंका येत नव्हती ना? माझ्या मुलाचा बंडूचा तिथीने 5वा वाढदिवस येत होता. त्या दिवशी मी काकांना दुपारचं चहा फराळाला बोलवायचं ठरवलं. खरं म्हणजे इतके 6 दिवस थांबणं सुद्धा मला योग्य वाटत नव्हतं. पण काकांचा इशारा मानणं भागच होतं. एखाद्या उतरणीला लागलेल्या गाडीचा वेग वाढत जावा, तसा बाबांच्यातला बदल जास्त वेगाने व्हायला लागला होता. आम्हाला त्यांच्या बदलाची बाह्य लक्षणं तेवढी दिसत होती. त्यामागची कारणं उमजत नव्हती. पण जी काही लक्षणं दिसत होती ती सर्व एकजात अस्वस्थ करणारी होती. गेल्या काही दिवसांत ते अगदी खंगल्यासारखे दिसायला लागले होते. साध्या हालचालीनेही त्यांना जर अशी धाप लागायला लागली होती. ते आमचा सर्वांचा सहवास शक्यतो टाळायला लागले होते. सदानकदा त्यांच्या त्या खोलीत खाटेवर बसलेले असायचे. जेवणासाठी वा इतर कशासाठी बाहेर आले तरी आपल्याच विचारात गर्क. काही विचारलं तर लक्षच नसायचं. दोन दोनदा विचारावं लागायचं. आपल्याकडे पाहत असले तरी नजर पूर्ण एकाग्र वाटायची नाही. पण या वरवरच्या गोष्टी झाल्या. इतरही काही काही गोष्टी होत्या की ज्यांनी मी खरा अस्वस्थ झालो होतो. माझ्या मनातल्या शंका कोणालाही बोलून दाखवल्या नव्हत्या. बाबांच्या खोलीत आताशी एक मोठा विलक्षण वास, दुर्गंधीच म्हणा, यायला लागली होती. हा काही वांतीचा, मलमूत्राचा, औषधाचा वास नव्हता. वर्णन करून सांगता यायचा नाही, पण चांगला नव्हता, घाणेरडा होता. बाबांना सतत सहन तरी कसा होत होता हेच नवल होतं. बाबांच्या मागे मागे करणारा बंडू तो त्यांच्या खोलीत चुकूनही पाय टाकीनासा झाला. आता या 4-5 वर्षांच्या मुलाला कोणी शिकवायला का गेलं होतं? त्याला कशाची जाण तरी होती का? पण बाबांना बोलवायला जा म्हणून सांगितलं तरी तो जायचा नाही. खोलीच्या दाराबाहेरूनच आजोबा, आजोबा असं ओरडायचा. एकदाच मी त्याला विचारलं होतं, अरे आत का नाही जात तू? मला भीती वाटते असं म्हणाला होता. मी पुन्हा त्याला ते विचारलं नाही. कसली भीती, का वाटते याची चिकित्सा किंवा उहापोहही केला नाही. त्याच्या बालिश मनात काही अपसमज, काही भ्रामक कल्पना आली असली तर ती त्याला यथावकाश विसरून जाऊ देणं हेच योग्य होतं. विनाकारण चर्चा करून ती आणखी दृढमूल करण्यात फायदा तर नव्हताच, तोटाच होता. बाबा अगदी कर्मठ नसले तरी पाखंडी नास्तिकही नव्हते. स्नानानंतर काही स्तोत्र, काही श्लोक, आठवड्यातला सोमवार शनिवारचा उपवास इत्यादी धार्मिक नेमव्रत ते पाळीत असत. ते आता पूर्ण थांबलं होतं. हे काही विचारांती झालेलं मतपरिवर्तन नव्हतं. त्यात आंधळी अनिच्छा होती. आणि या सर्व बदलाची सुरुवात त्यांनी त्या संध्याकाळी बाजारातून तो फोटो आणला तेव्हापासून झाली होती. मला अशी एक कुशंका येत होती की बाबा कोणाच्या तरी किंवा कशाच्या तरी दुष्ट प्रभावाखाली गेलेलेत. मीच घरात आता करता आणि माझाच स्वतःवर विश्वास उरला नव्हता. एवढ्यासाठीच काकांच्या अनुभवी आणि तज्ञ सहकार्याची विलक्षण निकड भासायला लागली होती. वेळ 4:30ची ठरवली होती. पण सगळी तयारी होऊन काकांना निरोप पाठवून ते येईपर्यंत 5:30 व्हायला आले होते. दोनदा हाका मारल्यावर बाबा बाहेरच्या खोलीत आले. वास्तविक वडे, समोसे त्यांचे आवडीचे पदार्थ. पण त्यांनी त्यांना नाममात्रच हात लावला. काका त्यांच्याकडे नुसते पाहत होते. बोलले मात्र काहीच नाहीत. गप्पा आग्रह संपून बंडूचं कौतुक करून त्याला भेटी देण्यात, त्याचा आनंद पाहण्यात 6 वाजून गेले. दिवे लागण होऊन गेली. आम्ही टेबलापासून उठलो तेव्हा काका सहजपणे म्हणाले, शंकररावांचा निरोप घेऊन येतो हा. बाबा आधीच त्यांच्या खोलीत गेले होते. इतरांना कोणाला शंकाही आली नसती की काकांचं माझ्याशी काही बोलणं झालंय. बाबांच्या खोलीत जाता जाताच काकांचा गडगडाटी आवाज कानावर आला. अरे शंकरराव, दिवा लावा की, अंधारात काय बसलात असे? मग ते आत गेले. ते चांगला अर्धा तास आत होते.
ते बाहेर आले तेव्हा बाहेरच्या खोलीत मी एकटाच होतो. मला काकांनी मानेनेच बाहेर चढण्याची खूण केली. रस्त्यावर येईस्तोवर ते काहीच बोलले नाहीत. मग उभे राहत ते म्हणाले, मोहन, आय एम वरीड. शंकररावांची लक्षणं मला ठीक दिसत नाहीत. ते तुमच्याशी तरी सरळ बोलले का? सरळ म्हणजे जेवढ्याच तेवढं, पण अगदी बोलायलाच हवं असं नाही. इतर हालचाली, प्रश्नांच्या प्रतिक्रिया, गप्प बसणं, सर्व काही सूचक असतं. सर्व काही खूप सांगून जातं. मला स्वतःला विचार करावा लागणार आहे. मी त्यांना उद्या येतो म्हणून सांगितलंय. बरं, ऐकलं त्यांनी तुमचं? स्वतःचं विकनेस तर त्यांनाही समजतोच आहे. तसा त्यांचा कॉन्टॅक्ट अजून शाबूत आहे, तेवढ्यातच काहीतरी करायची आपल्याला संधी आहे. ठीक आहे, उद्या येतो मी. कसला कॉन्टॅक्ट? कसली संधी? मला तर काकांची भाषा कोड्याचीच वाटली. पण अधिक खुलासा व स्पष्टीकरण न देता ते गेलेही. मी मात्र तसाच गोंधळल्या मनाने बुचकळत्या अवस्थेत घरात परत आलो. ही शंकररावांची केस मोठी विलक्षणच आहे. फेंटिसिझमचा अतिरेकाला गेलेला प्रकार म्हणावा लागेल. त्या फोटोबद्दल त्यांच्या मनात एक फिक्सेशन आहे, ऑब्सेशन आहे. हा मनाचा गुणधर्मच आहे. आपण तांब्या पितळेच्या शाडू दगडाच्या मूर्तीला एवढंच काय, नदीतल्या गारगोटीलाही पूज्य देवस्थानी मानतोच की. अतिप्राचीन काळच्या आदिमानवाच्या अवस्थेतला हा फार पुरातन वारसा आहे. आणि एकदा एखादी वस्तू वा प्रतिमा देवस्वरूप मानली की आगमोक्त पावित्र्य, शुचिरभूतपणा, संयम इत्यादी सर्व नियम माणूस पाळतोच. मग आता प्रश्न पडतो की हे शंकरराव कोणत्या नियमाचं पालन करतायत? व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रियेला शास्त्रीय विश्लेषणात जागा नसली तरी मला त्याची नोंद करून ठेवायलाच हवी. शंकररावांच्या खोलीतलं वातावरण चांगलं नव्हतं. देवालयात प्रवेश केला की एका पावित्र्याचा, प्रसन्नतेचा स्पर्श होतो. इथे त्याच्या बरोबर उलट होतं. वातावरण भारलेलं होतं, पण त्यातली धारणा शुचिरभूत नव्हती, पवित्र नव्हती. भडक शब्द वापरायचा तर दुष्ट होती, इव्हिल होती. मोहन म्हणत होता तो कुबट चमत्कारिक दुर्गंध मलाही जाणवला, पण त्याला तो परिचित नव्हता, ओळखू आला नाही. मला ओळखता आला. सडक्या, कुचक्या, ग्रँगीनस मांसाचा तो दुर्गंध होता. आता प्रश्न आला होता. एखाद्या ख्रिस्तियन भक्ताला त्यांच्या चर्चचे आवार प्रसन्न, उल्हासदायक, स्फूर्तिदायक असे वाटेल, कारण ती त्याच्या मनाची धारणा आहे आणि सायकोसोमॅटिक संवेदना निर्माण होतात. पण तो अनुभव माझ्यासारख्या निस्सीम कृष्ण भक्ताला कसा येईल? अनुभव व्यक्तिगत पातळीवर असला तरी तो कम्युनिकेट होणार नाही. तेव्हा मग मला शंकररावांच्या खोलीत ती अस्वस्थतेची, घृणेची, भीतीची जाणीव का झाली? तिथली हवा, तिथला अवकाश, ती खोलीच बदललेली होती. आणि तो बदल चांगला नव्हता. मोहन म्हणत होता तो फोटो मी लख्ख प्रकाशात निरखून पाहिला. मला त्या चेहऱ्यात शंकररावांच्या दिवंगत पत्नीशी काहीही साम्य दिसलं नाही. पण शंकरराव पुन्हा पुन्हा म्हणत होते, तो फोटो अगदी हुबेहूब विभासारखा आहे. एक दोनदा ते आणखी काहीतरी बोलायच्या अगदी बेतात होते, पण त्यांनी जिभेवर एकदम आवर घातला. त्यांच्या खाटेशेजारी भिंतीलाच एक पडदा आहे. त्यामागे एखादं बंद दार वा एखादं शेल्फ असावं. त्या पडद्यापलीकडे त्यांची नजर वारंवार जात होती. विशेषतः मी एखादा प्रश्न विचारला की खासच. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे तर्कशुद्ध हेतू असेलच याची खात्री नाही, कारण मी मोहनला सूचना दिली ती खरी आहे. शंकरराव एक प्रकारच्या सायकोसिसच्या दिशेने चाललेत. हे संपूर्ण स्पष्टीकरण आहे यावर माझा विश्वास बसत नाही. आणि या सर्वांचा फोकस तो फोटो आहे. आणि आता लिहिता लिहिता ती कल्पना मनात आली, तो फोटो जर बदलला तर? आजच्या तंत्र समृद्ध युगात त्या फोटोची सही सही नक्कल करणं मुळीच कठीण नाही. त्यांना 7-8 तास जरी गुंगीखाली ठेवता आलं तरी ते अगदी सहज जमण्यासारखं आहे. म्हणजे मग ती एक शंका मनात राहणार नाही.
मनाची घडण पक्की झाली की पूर्वग्रह प्रयत्न करूनही दूर होत नाहीत. माझा स्वतःचाही या उत्पत्तीवर विश्वास बसत नाही, पण पुढल्या ऍक्शनसाठी डेक क्लिअर करून घ्यायला हवीत. तेव्हा त्या फोटो संबंधात माझ्या मनात ज्या काही शंका आल्यात त्यांची मी कोणाजवळही वाच्यता करणार नाही. झोपलेले कुत्रे झोपू देत, त्यांना विनाकारण डिवचण्यात काहीच अर्थ नाही. डॉक्टर एकदाचे गेले. शेवटी शेवटी मला मनावर संयम ठेवणं कठीण व्हायला लागलं होतं. त्या सर्वांना काहीतरी शंका आलेली आहे, ती मोहनच्या नजरेत दिसते. त्यानेच डॉक्टरांना बोलावून आणलं होतं. बंडूचा वाढदिवस हे एक निमित्त होतं. अर्थात माझी प्रकृती खालावली तेव्हा त्याने मायेपोटीच त्यांना आणलं होतं हेही खरंच. पण त्या सर्वांना त्या फोटोची काहीतरी शंका आलेली आहे. डॉक्टरही कितीतरी वेळ त्या फोटोकडे निरखून पाहत होते. मला हसू आवरता आवरता कठीण झालं होतं. त्यांना आता त्या फोटोत काय दिसणार होतं? विभा तर केव्हाच फोटोतून उतरून खाली आली होती आणि माझ्या खाटेच्या उशाशी असलेल्या मोठ्या कोनाड्यात पडद्याआड होती. भगीरथाला स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणायला असेच परिश्रम पडले असतील. किती आर्जव, किती विनवण्या, किती शपथा, किती वचन. पूर्वी विभा इतकी हट्टी, दुराग्रही, मानी खासच नव्हती. त्या काळ पडद्याआड गेल्यावर तिच्यात एवढा बदल झाला असला पाहिजे. मनाच्या धीराची, पेशन्सची अगदी कसोटीच लागली. आणि जेव्हा चंद्रही अस्ताला गेला होता तेव्हा तारकाही धूसर आभ्राआड गेल्या होत्या. अशा अंधुकसार प्रकाशात ती तसबिरीतून खाली उतरली. मस्तक हलकं झालं होतं. नजर स्थिर होत नव्हती. गात्रात त्राण राहिलं नव्हतं. अशक्तता आली होती. केवळ अतीव मानसिक ताणाचाच हा परिणाम असला पाहिजे. सर्व संवेदनांचीच गल्लत झाली होती. त्यांना शब्दरूप देताच येत नाही. पण त्या शब्दांत मांडण्याची काय आवश्यकता आहे? अनुभव ही एक मानसिक क्रिया आहे. तो एक विकार आहे. त्याला बुद्धिनिष्ठतेची, विचारांची चौकट नको. पण अतीव सुखही असह्य होतं. विभाचा स्पर्श झाला आणि सारं सर्वस्व मेंदूच्या एका बिंदूत एकवटल्यासारखं झालं. शरीर कसं गारेगार पडलं होतं. सर्व अवयव बधीर झाले होते. एकदा मागे लहानसं ऑपरेशन केलं होतं तेव्हा भूल दिली होती. सारं चैतन्य असंच खेचलं जात मेंदूत एकवटलं होतं. आता तो अनुभव आठवला. शेवटची जाणीव विभा जवळ आल्याची होती. तोच तो जीवाला धुंद करणारा मंद सुगंध, तोच तो रेशमी स्पर्श. जुन्या लाख लाख आठवणी चाळवल्या जात होत्या. प्राण कसा कासावीस होत होता. कोणाला उपद्रव होतोय का? मी कोणाचं काही हिरावून घेतोय का? मग या सगळ्यांना माझं सुख पाहावत का नाही? पण मला हसू येतं. सर्वजण तो फोटो निरखून निरखून पाहत असतात. त्यात आता काय आहे? विभा तर या पडद्यामागे असते. अवकाशातून अंधाराचे पडदे सरसरत खाली आले की ती पडदा सरकवते आणि माझ्या भेटीस येते. ते अनुभव शब्दांनी मलिन करण्याची माझी इच्छा नाही. पण प्राण गेला तरी मी त्यांना तिला हात लावू देणार नाही. मृत्यूच्या अभेद्य पडद्यामागून पुनर्भेटीसाठी प्राणप्रिय व्यक्ती येण्याचं भाग्य कितीकांच्या नशिबात असतं. काकांनी मला आज सकाळीच निरोप पाठवून बोलावून घेतलं. बाबांच्या खोलीतल्या त्या फोटो संबंधात त्यांची खात्री झालेली नाही, पण संशयाला जागा राहायला नको यासाठी त्यांनी तो फोटो बदलायचं ठरवलंय. त्यांच्या माहितीतला एक कलाकार एका दिवसात फोटो बदलून द्यायला तयार आहे. मोहन, मी 10च्या सुमारास तुमच्या घरी येतोय. शंकररावांना तेवढं सांग. त्यांना म्हणावं त्यांना काही इंजेक्शन घ्यावी लागणार आहेत शक्ती येण्यासाठी. बाकी काही सांगू नकोस. त्याप्रमाणे 10च्या सुमारास काका आले. बाबांनी आधी खूप कुरकुर केली होती, पण शेवटी ते तयार झाले. आम्ही दोघं त्यांच्या खोलीत गेलो. बाबांच्यात एवढ्या एवढ्यात भयानक बदल झाला होता. त्वचेचा रंग पांढरा पडला होता, फिकुटला होता. अंगावरचं मांस झडलं होतं. त्वचा नुसती लोंबत होती.
आतल्या अस्थी वर आल्या होत्या. डोळे खोल गेले होते. त्यांच्यात एक प्रकारची चकाकी होती, पण ती जराशी अनैसर्गिक वाटत होती. त्यांची नजर आपल्यावर वळली तरी ते आपल्याला पाहत नाहीत. आपल्यातून आरपार दुसरंच काहीतरी पाहतायत असं वाटे. नवल नाही, गेल्या काही दिवसांत बंडू त्यांच्या खोलीत जाईनासा झाला होता. मला भीती वाटते असं एकदा म्हणाला होता. बंडू तर लहानच होता. मला सुद्धा त्या अंधारलेल्या कोंदट हवेच्या कुबट वासाच्या खोलीत जायला मनाचा जरा हियाच करावा लागे. काका आले आणि आम्ही दोघं बाबांच्या खोलीत गेलो. बाबांच्या नजरेत तर आता एक वेगळीच झाक आली होती. ते विलक्षण संशयाने आमच्याकडे पाहत होते. का हो शंकरराव, एवढं काय पाहतात? काकांनी सरळच हल्ला केला. नाही नाही, हे हे इंजेक्शन. बाबा जरा गडबडले. अहो, बी कॉम्प्लेक्स 2 इंजेक्शन देतो, मग काहीतरी गोळ्या देईन. तुम्ही किती डाऊन झालात पहा की. किती दिवसांत घराबाहेर पडला नाहीत? 10? 15? झालं तर पाहू बरं हात. काकांनी त्यांना बोलायची संधीच दिली नाही. त्यांचं इंजेक्शन विलक्षण प्रभावी असलं पाहिजे, किंवा बाबांच्या शरीरात काही प्रतिकार शक्तीच उरली नसावी. सुई हातात जातात 5-7 सेकंदातच त्यांचे डोळे मिटले. शरीर सैल पडलं. सुई बाहेर काढून तो भाग स्पिरिटच्या बोळ्याने चोळता चोळता काका म्हणाले, आता किमान 12 तास तरी यांना जाग यायची नाही. तरीही या अपसेट झालेल्या लोकांचं काही सांगता येत नाही. दुपारी 2 पर्यंत मी येतोच आहे. मात्र इथे त्यांच्याजवळ कोणीतरी बसून राहा आणि खोली अंधारलेलीच राहू द्या. समजा त्यांना लवकर शुद्ध आली तरी समोर फोटो नाही हे एकदम त्यांच्या ध्यानात येणार नाही. काकांनी सामान त्यांच्या बॅगमध्ये भरलं. भिंतीवरचा तो फोटो खाली घेतला आणि ते गेले. आणि अर्थात खोलीत बसण्याचं काम माझ्याकडेच आलं. बाबा आजारी म्हटल्याबरोबर घरातलं वातावरण बदललं होतं. सर्वांचे आवाज खाली आले होते. लोक पावलांचा आवाज न करता चालत होते आणि त्या खोलीकडे तर कोणीच फिरकत नव्हतं. सकाळची 11ची वेळ असूनही अगदी शांतता होती. तो फोटो सर्वांच्या मुळाशी होता आणि तो फोटो आता खोलीत नव्हता. तेव्हा वास्तविक मला हलकं हलकं वाटायला हवं होतं, पण परिस्थिती नेमकी त्याच्या उलट होती. मला विलक्षण अस्वस्थ वाटत होतं. कारण सांगता आलं नसतं, पण कुठे एवढासाही आवाज झाला की मी दचकत होतो. खोलीतलं सगळं वातावरणच विलक्षण भारल्यासारखं झालं होतं. मध्येच बाबा घोरायला लागले. त्या आवाजाचंही मी मनाशी स्वागतच केलं. ते झोपेत होते. बेशुद्धीत कोणत्या तरी अकल्पनीय दिशेने भरकटत नव्हते. घोरणे हा एक खास मानवी व्यवहार होता. निद्रित का होईना, पण त्यांची मला सोबत होती. आणि मध्येच एकाएकी त्यांचं घोरणं थांबलं. त्यांचे डोळे सताड उघडले. विभा, विभा, ते हलकेच हाक मारत होते. 2 अक्षरी शब्द, माझ्या आईचं नाव. पण त्या 2 अक्षरी हाकेने माझ्या उरात जी काही धडकी भरली त्याचं वर्णन केवळ अशक्य आहे. त्यांची खोलीभर फिरणारी वटारलेल्या डोळ्यांची नजर, त्यांच्या त्या दिवंगत पत्नीला हाका, क्षणभर मला सुचेनाच काय करावं ते. डोळे मिटायला गेलो तर ते नेमके जागेच व्हायचे. मी इतर कोणाजवळही हे बोलणार नाही, पण त्या भीतीच्या क्षणी मी मनातल्या मनात एक स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. बाबांच्या चेहऱ्यावरची माझी नजर हलली नव्हती. त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. विभा, विभा. त्यांच्या हाकेत एक शंका आली आणि मग एकदम त्यांचे डोळे मिटले आणि पुन्हा घोरणं सुरू झालं. मानेवरचा कपाळावरचा घाम पुसत मी स्तोत्र पठण चालूच ठेवलं. आतापर्यंत एकदाही मी त्या 5-7 मिनिटांतील प्रसंगांचा कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही. ते विचार, ते तर्क चांगले नाहीत. काकांना यायला 3 वाजले. मी तोपर्यंत बाबांच्या खोलीतच होतो.
जेवणही तिथेच घेतलं होतं. वाटलं होतं जेवणानंतर डुलकी येईल, पण मन कसं एखाद्या तारेनं खेचल्यासारखं ताठ होतं. डोळे सेकंदभरही मिटले नाहीत. काका आले तसा मी सुटकेचा श्वास सोडला. बरोबर आणलेला फोटो त्यांनी परत पहिल्या जागी लावला. बाबांच्या डोळ्यांवरच्या पापण्या उचलून पाहून त्यांनी डोळे पाहिले व मग ते म्हणाले, दिवा लावलास तरी चालेल हा आता मोहन. पहा बरं तो फोटो कसा काय जमलाय तो. मी दिवा लावला. खोलीत एकदम लखलखाट झाल्यासारखा वाटला. मी तो फोटो लांबून आणि जवळून पाहिला. मला स्वतःला तर त्याच्यात आणि अस्सल फोटोत कोणताही फरक जाणवला नाही. आतला फोटो माझ्यापाशी आहे. बॅग मधलं एक भेंडोळ दाखवीत काका म्हणाले, आता मी जातो. 2-3 तासांत ते शुद्धीवर येतील. त्यांची काय प्रतिक्रिया होते ती पहा. जरूर वाटलं तर मला केव्हाही बोलव, नाहीतर उद्या मी येतोच आहे. काका गेले आणि मी दिवा मालवून टाकला. आता आम्ही बाबांची शुद्धीवर यायची वाट पाहत होतो. त्यांची प्रतिक्रिया पाहायला मी अधीर झालो होतो. दुपारचा 4:30चा चहा झाल्यानंतर 5च्या सुमारास बाबांची गुंगी उतरली. त्यांच्या सर्वांगाला घाम आला होता. त्वचा गार पडली होती. हात उचलायचीही त्यांच्यात शक्ती नव्हती. आग्रह करून करून त्यांना ग्लासभर ओव्हलटाईन पाजलं. ते सारखे समोरच्या भिंतीवरच्या फोटोकडे पाहत होते. ते काही बोलले नाहीत. मीही काही बोललो नाही. फोटो संबंधात त्यांचं काही खास गुपित असलं तर ते त्यांनी आमच्यापासून लपवून ठेवलं होतं. तेव्हा ते बोलणार नव्हतेच. खाटेवरून उतरण्याइतकी त्यांच्यात शक्तीच नव्हती. दिवा नको रे, ते हलक्या आवाजात म्हणाले. मी दिवा मालवला. हिवाळ्याची संध्याकाळ केव्हाच अंधारून आली होती आणि खोलीत तर जवळजवळ अंधारच होता. बाहेरचा गारवाही एवढ्यात खोलीत आला होता. हवा गारेगार पडली होती. माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता. मी स्वेटर घालून येतो हा, मी म्हणालो आणि उठलो. आता नाही आलास तरी चालेल, माझं ठीक आहे. बाबा पुटपुटले. बरं. मी खोली बाहेर पडलो आणि नवल म्हणजे खोली बाहेर येताच थंडी एकदम जाणवेनाशी झाली. बाहेर गारवा होता पण तो प्रसन्न होता. मन पुन्हा एकदा नको त्या विचाराकडे जात होतं. त्याच खोलीतली ती गारेगार हवा, ती अनैसर्गिक थंडी. तिथे काय होतं? फोटो हलवल्याने काहीच काम झालं नव्हतं का? नाहीतर मग हे कोठवर चालणार आहे? श्रमाला, आजारी माणसाच्या शुश्रूषेला मी डगमगत नव्हतो, पण हे काहीतरी वेगळंच होतं. बाबांच्यावर रात्रभर लक्ष ठेवायचं मी मनाशी ठरवलं. आणि आता जे काही लिहायचं राहिलंय त्यासाठी लेखणी रेटत नाही. आतापर्यंत नरोबा कुंजरीबा करीत अनेक पळवाटा शोधून काढल्या होत्या. या चमत्कारिक प्रकरणातला मला प्रत्यक्ष झालेला तो एकच संपर्क होता. मनात ठेवूनही चालायचं नाही. त्याचा निचरा करून टाकला पाहिजे. अर्ध्या पाऊण तासाने मी बाबांच्या खोलीत डोकावत होतो. कॉटवर ते शांत पडल्यासारखे दिसत होते. कदाचित मधून मधून झोपतही असतील. 9च्या सुमारास मी दारापाशी असतानाच त्यांची अस्पष्ट हाक ऐकू आली. विभा, विभा. पुन्हा एकदा शरीरावर काटा आला. काय करावं याचा विचार मनात चालला असतानाच ते झालं. बाबांच्या उशा शेजारचा भिंतीच्या कोनाड्यावरचा पडदा हलायला लागला. ते हलवत नव्हते. वारा अजिबात नव्हता. आसपास कोणी आहे का हे पाहण्यासाठी मी शेजारच्या खोल्यांवरून नजर फिरवली. विभा. बाबांची एक आर्त शोकाकुल हाक आली आणि मी खोलीत वळून पाहत असतानाच हो काहीतरी माझ्या अगदी जवळून गेल्याची विलक्षण स्पष्ट संवेदना मला जाणवली. काहीतरी बर्फासारखं गारेगार ते जवळून गेलं आणि माझी खात्री झाली की ते आमच्या घराबाहेर गेलं. हा त्या बाबतीतला माझा शेवटचा शब्द.
बाबा नंतर हळूहळू सुधारले, पण त्या फोटोबद्दल किंवा एकूण त्या कशाबद्दलही आमच्या चकार शब्दाने सुद्धा चर्चा झालेली नाही. आणि मला नाही वाटत कधी होईल असं. डॉक्टर म्हणत होते शक्तीचं इंजेक्शन, पण सुई हातात जाताच मला समजलं की ते मला झोपेचं इंजेक्शन देतात. पण अर्थात तेव्हा मी काहीच करू शकलो नाही. जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. म्हणजे सहज 10-12 तास मी गुंगीत होतो. मोहन शेजारी बसलाच होता. त्यांनी हे का केलं असावं? माझा तर काही तर्क चालत नव्हता आणि रात्र आल्याखेरीज समजण्यासारखं नव्हतं. पडद्यामागून विभा बाहेर आली की ती मला सांगेल. तिला सर्व काही माहीत असतं. आणि रात्र येण्याची आजच्या सारखी अधीरतेने मी कधीही वाट पाहिली नव्हती. आणि शेवटी रात्र झाली तेव्हा विभाला हाक मारली. हे जो कोणी वाचेल त्याला ते वेड्याचं बरळणच वाटेल, पण प्रत्यक्षात तसं नाही. आणि इतर कोणाला ते पटवून देण्याची माझी इच्छाही नाही. मी त्या धक्क्यातून कसा वाचलो देवासच माहित. देव हा शब्द मी आता लिहू शकतो, तेव्हा देवाचा विचारही अशक्य होता. तेव्हा मग पडदा हलला, पण त्यामागून विभा बाहेर आली नाही. ते वेगळंच काहीतरी होतं, जे विभाचं रूप घेऊन मला बिलगत होतं, जे इतके दिवस माझ्या जीवनशक्तीचं शोषण करीत होतं, जे आता आपल्या हिडीस विद्रूप स्वरूपात प्रथमच माझ्या नजरेला पडत होतं. देवा देवा, तो हिडीस आकार वळला आणि आपला बर्फाळ गारवा आणि आपली विलक्षण खास दुर्गंधी आणि आपला फसवा दाहक स्पर्श घेऊन आता माझ्या डोळ्यांवरची झापडं गळून पडली होती. माझ्या खोलीबाहेर आणि माझ्या आयुष्याबाहेर गेला. देवा, तू खरोखर थोर आहेस. तो फोटो त्या माणसाने बनवून तर दिला. अर्थात मोहनच्या सांगण्यावर माझा विश्वास बसला असं नाही, पण शंकररावांसाठी तो फोटो एखाद्या ट्रिगर सारखं कार्य करीत होता की काय हे पाहायला हरकत नव्हती. पण उंदीर शोधाला बीळ उकरावं आणि आतून जहरीला नाग फणा उगारून फुतकार करीत बाहेर यावा तसं झालंय. तेव्हा फोटो बदलून मी घरी आलो. जुन्या फोटोचं भेंडोळं तसंच टेबलावर ठेवलं. बाहेर गेलो. रात्री परत येईपर्यंत मी ते विसरूनही गेलो होतो. रात्री जेवण झाल्यावर खोलीत आलो तेव्हा ते भेंडोळं दिसलं. आणि मग जरा निवांत वेळ होता म्हणून आरामात खुर्चीत बसून तो कागद उलगडला. मी त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिलो. आधी हे मला कसं उमगलं नव्हतं. ही तर दिसायला अगदी प्रभासारखी होती, माझ्या मुलीसारखी होती. बिचारी प्रभा, जी 4 वर्षांपूर्वी अपघातात मरण पावली होती. मी तो फोटो जसा जास्त जास्त बारकाईने पाहू लागलो, तसं फोटोचं प्रभाशी जास्त जास्त साम्य जाणवायला लागलं. मनाचा एक कोपरा धोक्याचा इशारा देत होता. काहीतरी सतत आठवण्याचा प्रयत्न करीत होता. पण मनावर एक चमत्कारी गुंगी येत होती. घराची घंटा खणखणली. 2दा-3दा दुर्लक्ष करणं अशक्य झालं. अगदी मनाविरुद्ध मी तो फोटो खाली ठेवला आणि उठलो. फोटोची गर्रकन सुरनळी होताच डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. बाहेरची घंटा वाजायची थांबली होती. घरातलं कोणीतरी गेलं असावं. फोटो उलगडण्यासाठी पुढे नेलेला हात मी अर्ध्यावरच थांबवला. तो प्रभाचा फोटो असणं शक्य होतं का? कारण आता मनावरची ती मोहिनी उतरली होती आणि सरळ व स्पष्ट विचार शक्य होता. शंकररावांना तो फोटो त्यांच्या पत्नीचा, विभा वहिनींचा वाटला होता आणि त्या फोटोने त्यांचा जवळजवळ बळी घेतला होता. आता मला तो माझ्या मुलीच्या, प्रभाच्या फोटोसारखा वाटला होता आणि पुन्हा जर मी तो उलगडून त्याकडे पाहिलं तर खास ती भुरळ पुन्हा मनावर पडेल. मी शंकररावांना वाचवलं. मला वाचवायला कोण येणार आहे? एकदा का मी त्या दलदलीत सापडलो की खाली खालीच खेचला जाणार.
त्या कर्दमाच्या तळाशी जे काही वाट पाहत बसलं होतं त्याच्या कायमच्या मगरमिठीत सापडायला. मी बाथरूम मधली बादली आणली, ती खोलीच्या मध्यभागी ठेवली आणि एका हाताने ते भेंडोळं वर धरून त्याच्या खालच्या टोकाला जळती काडी लावली. कोणास ठाऊक किती जुना होता तो. काडीचा स्पर्श होताच पटकन पेटला आणि कापरासारखा भुरू भुरू जळायला लागला. चांगला पेट घेताच मी तो त्या बादलीत टाकला. ज्वालांचा तांडव नाच चालला होता. त्या ज्वालांना भयानक आकार येत होते. लाल धगधगते डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते. सर्र आवाज येत होता. त्या आवाजात शब्द होते. प्रभाचा आवाज मला डॅडी 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 मला हाक मारत होता. मी गजाने जळतं मिश्रण ढवळत होतो आणि विलक्षण दुर्गंधी सुटली होती, वर्णन न करता येण्यासारखी. कोणास ठाऊक कशा कशाने लेप दिले होते त्यावर ते. त्याची राख राख होऊन गेली आणि मगच मी हुश्श करीत मागे सरकलो. ही होती आपली आजची कथा चित्रछाया. या कथेची जी कॉन्सेप्ट होती, जी आयडिया होती, ती मला प्रचंड आवडली. वेगळंच काहीतरी होतं आणि शेवटपर्यंत कथेने आपल्याला अगदी धरून ठेवलं होतं. बऱ्याचदा अशा काहीतरी विलक्षण गोष्टी असतात असं आपण ऐकत असतो आणि जर आपल्या मनातही काहीतरी लपलेलं असेल, त्याचा आपल्याला विलक्षण त्रास होत असेल, तर अशा गोष्टींकडे आपण खेचले जातो. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अर्थातच जर या कथेचं वाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या. हाईप दिल्याने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला मदत होते. आणि अर्थातच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.